गोदावरी अमॅच्युअर ॲक्वॅटिक असोसिएशन नांदेडच्या वतीने नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या स्मृतिशेष शांताराम सगरे जलतरणिकेत भव्य जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले। या जलतरण स्पर्धेत 0 ते 9 वर्ष वयोगटातील 40 स्पर्धक तर 50 मीटर स्पर्धेत 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। या स्पर्धा यशस्वी पार पाडण्याकरिता असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील आढाव, उपाध्यक्ष बापू किनगावकर, मुख्य प्रशिक्षक राजेश सोनकांबळे, संघर्ष सोनकांबळे, मयूर केंद्रे, आनंद देशमुख, रणजित नरवाडे, रुपेश गंदेवार यांनी विशेष परिश्रम घेतले। जलतरणपटू जे आहेत त्यांच्यासाठी हा उपक्रम डॉक्टर आढाव साहेब यांच्या माध्यमातून, त्यांच्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे, जेणेकरून मुलांना त्याचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे, मुलांना पोहता आलं पाहिजे आणि पोहण्याचे अनेक शरीराला फायदे होतात। एक चांगली संकल्पना त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली गेलेली आहे। त्यासाठी माझ्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं आणि चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केली, त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत, कौतुक करतो आणि अशाच स्पर्धा त्यांच्या हातून पुढेही या ठिकाणी व्हाव्या अशी आई जगदंबाचरणी प्रार्थना करतो आणि यांना खूप खूप शुभेच्छा। जलतरण प्रशिक्षण वर्ग आयोजित करत असतो, त्याचा हेतू असा असतो की आपण जर कालची प्रजावणी पाहिली तर बातमी होती की शेततळ्यामध्ये मुलगा बुडाला। शेततळ्यामध्ये साधारण 4 फूट 4.5 फूट पाणी असतं आणि त्याच्यामध्ये मुलं बुडत आहेत, तर हे फार धोक्याचं आहे। कोणी बुडू नये, बुडाल्याची बातमी येऊ नये। सगळ्या समाजाला आपण म्हणतो निर्व्यसनी व्हा। निर्व्यसन म्हणजे पाण्याचं व्यसन, नीर म्हणजे पाणी, त्याचं व्यसन, पोहण्याचं व्यसन सगळ्यांना लागावं यासाठी अशा प्रकारचे वर्ग आम्ही दरवेळेस घेत असतो। या वर्षी सुद्धा हा वर्ग घेतला। या वर्गामध्ये 7 वर्षाच्या वरचे मुलं, ते पुढचे किती 80 वर्षाचं असलं तरी प्रवेश देऊत, अशा अटीमध्ये आम्ही सर्व वर्ग 45 दिवसामध्ये 50 मीटर स्विमिंग करता येईल असे मुलं घडवले। हे सगळं श्रेय जे आहे हे आमचे इथं 24 तास डोळ्यात तेल घालून जीवाचं रक्षण करणारे, अगदी रात्रीसुद्धा लाईट गेलेले असताना सुद्धा आमचे कोच जे आहेत ते जागरूकतेने या सगळ्या मुलांना शिकवत होते। माझं नाव आनंद प्रभाकरराव देशमुख, मी नांदेड जिल्हा ॲक्वॅटिक संघटनेचा अध्यक्ष आहे आणि आम्ही ह्या गोदावरी अमॅच्युअर संघटनेसोबत हे 45 दिवसाचं आपण शिबिर घेतलेलं आहे। राजेश सरच्या नेतृत्वाखाली, राजेश सर आपले ह्या स्विमिंग पूलचे मुख्य कोच आहेत आणि आपले जे गोदावरी स्विमिंग असोसिएशनचे सर्व जे आमचे कर्मचारी आहेत, सभासद आहेत, त्यांनी आपलं सगळं काम सांभाळून इथं 2 टाईम आपले 120 स्पर्धक ह्या ठिकाणी तयार केलेले आहेत। आज ते स्विमिंग स्पर्धक जे आहेत त्यांची आपण इथं स्पर्धा घेतलेली आहे आणि केवळ 45 दिवसाच्या आतच ह्या हे जलतरणपटूंनी 25 फूट 50 फूट आपल्या स्पर्धा पूर्ण केलेल्या आहेत आणि अत्यंत तंत्रशुद्ध असं प्रशिक्षण या ठिकाणी आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण आयोजित केलेलं आहे आणि त्यात आपला नांदेड जिल्ह्यातून भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे। अगदी आमच्याकडं संख्यासुद्धा कमी होती, 120ची संख्या असताना नंतर आपलं शिबिर पूर्ण झाल्यानंतर सुद्धा बरेचसे लोकांनी आम्हाला इथं विनवणी केली होती की आम्हाला ह्या शिबिराचा लाभ घेऊ द्या, पण थोडासा मॅनपॉवरची समस्या त्याच्यामुळे ते करता आलं नाही। तरी पुढच्या वेळेस नक्कीच जास्तीत जास्त आपण स्विमर्सला शिकवण्याचा प्रयत्न करू। मी राजेश सोनकांबळे, मनपाचा स्विमिंग कोच आहे आणि इथं आपण 40 दिवसाचा कॅम्प ठेवला होता गोदावरी ग्रुपने, तर ते कॅम्प आमच्याच ह्याच्या थ्रू होत आहे। तर माझं म्हणणं असं आहे की सर्व पालकांनी आणि जे कोणी स्विमर आहेत त्यांनी इथं रेग्युलर यावं आणि रेग्युलर आल्यावरच तुम्ही एक स्पर्धक म्हणून तयार होसाल आणि ते स्पर्धकमध्ये तयार झाल्यावर तुम्ही डिस्ट्रिक्ट लेवल, डिव्हिजन लेवल, स्टेट लेवलपर्यंत स्विमिंग करता आणि इथं पुन्हा आम्ही समुद्री कॉम्पिटिशन राहतात, मालवण, गोवा
आम्ही तिथेही मुलं पाठवतो. त्याच्यामध्ये आमचे 30 ते 40 मुलं सहभाग होतात आणि प्लेस मेडल पण घेऊन येतात तिथून. तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पॅरेंट्सनी आपल्या पाल्याला स्विमिंगला आणावं आणि रेग्युलर आणावं आणि टेक्निकली दृष्टिकोनातून शिकून त्यांनी सहभाग व्हावा, स्पर्धेला तयार व्हावं.